टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सोलापूर महापालिका निवडणुकांची रणधुमाळी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि आता प्रहार जनशक्ती पार्टी जी आहे ती देखील महापालिका निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहे। आपल्यासोबत प्रहारचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी आहेत। भाऊ, काय एकंदरीत भूमिका आहे? प्रहार जनशक्ती पार्टीसुद्धा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे, कशा पद्धतीची एकंदरीत भूमिका आहे प्रहारची? प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आज तागायत जनसामान्य असेल, शेतकरी असेल, दिव्यांग असेल, अनेकांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला, अनेक आंदोलन केली, त्याच्यासाठी अनेक गुन्हेसुद्धा आमच्यावर दाखल झाले। हे पहा, आता जी काही महानगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे त्याच्यामध्ये पक्षप्रमुखांनी दिलेल्या आदेशानुसार जे आमचे संपर्क प्रमुख आज इथं आलेले आहेत, अमोल शेठ जगदाळे, त्यांनी जवळजवळ सांगितले की बाबा एवढे AB फॉर्म आपल्याकडे आहेत। तर त्यांना सांगितलं की बाबा 20 प्रभाग असेल किंवा 11 प्रभाग नंबर 14, 8 आणि 15 अशी आपली तयारी आहे। काय पक्ष आहेत आत्ता तुम्हाला मी नाव सांगितलं की त्यांच्याबरोबर आपली चर्चा चालू आहे, आपल्याबरोबरसुद्धा ते म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आहेत। वंचित असेल किंवा MIMसुद्धा जमीरभाईंच्या टचमध्ये आहेत। जमीरभाईंनी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे की जेणेकरून कोणाबरोबर जायचं आणि एक वेगळी आघाडी तयार करून आपण लढायचं, किंवा हे जर सगळे जर मग हे केले तर आम्ही स्वबळावर मात्र आम्ही आमच्या पद्धतीने हे 5 प्रभाग मात्र म्हणजे जवळजवळ 21 नगरसेवक ताकदीने लढवू आणि आम्ही ज्यांच्याबरोबर जाऊ त्यांचा महापौर भविष्यात होईल, हे या माध्यमातून मी सांगू इच्छितो। आणि आमचं केलेल्या कामाचं म्हणजे आजपर्यंत लोकांचे जे चांगले कामं केलेले आहेत त्या माध्यमातून आंदोलन केलेले आहेत आणि मीडियातून हे सगळे आंदोलन कव्हर केले, तुम्ही जे आम्हाला म्हणजे की एक साथ दिलेली आहे त्या साथीचाच आज परिणाम आहे की जेणेकरून काही पक्ष आम्हाला स्वतः मान सन्मानाची वागणूक देऊन बोलावत आहेत। आम्हीसुद्धा काही लोकांबरोबर चर्चा करत आहेत। तर हे आमचं म्हणजे आजपर्यंत केलेल्या कामाचं यश आहे आणि त्या यशामधनं आज काही नगरसेवक आमचे निवडून येतील आणि महानगरपालिकेत गुलाल हा आपलाच असेल। पण मग कोणते पक्ष नक्की आहेत की ज्यांच्यासोबत आपली चर्चा सुरू आहे आणि जे तुम्हाला सोबत येण्यासाठी इच्छुक आहेत तुमच्या? अजितदादा गटांबरोबर, अजितदादांच्या पक्षांबरोबर चर्चा चालू आहे, जेणेकरून शरद पवार साहेबांच्या पक्षाबरोबर चर्चा चालू आहे। आमचे मित्र संपर्क प्रमुख जमीरभाई शेख हे म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये, मी 1-2-4 पक्षाच्या कॉन्टॅक्टमध्ये, त्यांनी 1-2-4 पक्षाच्या कॉन्टॅक्टमध्ये, वंचित असेल, MIM असेल, असं म्हणजे एकंदरीत वंचित, MIM आणि प्रहार असं एक आहे। आणि हे 2 पक्ष शरद पवार गट, अजितदादा आणि प्रहार, पण ते कोणाबरोबर कुठल्या युतीमध्ये आहेत, तिसरी आघाडीमध्ये आहेत का ह्याच्यामध्ये, त्यांना त्यांच्या पक्षांबरोबर चर्चा करणं फार गरजेचं आहे। त्याच्यासाठी त्यांनी काही वेळ मागितलेला आहे, मग त्यांना तसं त्या पद्धतीने त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करतो म्हटलेत, तशी आम्हीसुद्धा आमच्या पक्षप्रमुखांबरोबर चर्चा करतील। आमचे अमोल शेठ जगदाळे संपर्क प्रमुख असतील, आमची पूर्ण टीम असेल, खालिदभाई असतील, आमचे जमीरभाई असतील, अब्बास, ही पूर्ण टीम जी काय आहे म्हणजे जेणेकरून, पण याच्यामध्ये आत्ताच जमीरभाईंनी सांगितल्याप्रमाणे की बाबा मान सन्मानाने जर आम्हाला वागणूक दिली तर ठीक आहे, नाही तर आम्ही स्वतंत्र आमच्या बळावर लढू। आणि तृतीय पंथ असतील, तृतीय पंथांनासुद्धा मान सन्मानाने प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून योग्य ती दिव्यांग, प्रथम दिव्यांग, जर दिव्यांग जर एखादा उभा राहत असेल तर आमचा स्थानिक पदाधिकारी बॅकला जाईल, नको म्हणाल बाबा, पण प्रथम दिव्यांगांना आम्ही त्या पद्धतीत इलेक्शनमध्ये उभा केल्याशिवाय राहणार नाही। किती जागांची मागणी तुम्ही या दोन्ही पक्षांकडे करता आहात राष्ट्रवादीच्या? नाही, असं काही अजून गणित ठरलेलं नाही आहे, मागणी म्हणजे काही आकडेवारी ठरलेली नाही आहे। मैत्रीपूर्ण लढत करू असं त्यांचं पण म्हणणं आलेलं आहे, आमचं पण म्हणणं आलेलं आहे। आणि त्यातून एखादा 1-2 झालं तर 19-20 झालं तर काही हरकत नाही, पण आपल्याला मान सन्मानाने जर दिलं तर मानाने पान आपण खाऊ, हे या माध्यमातून मी आपल्याला सांगतो। खरं तर प्रहारने विशेषतः बच्चू कडूने जे आहे अजित पवारांचे जे कृषी मंत्री होते कोकाटे यांच्या विरोधात मोठी भूमिका घेतली होती, आक्रमक भूमिका घेतली होती। मात्र आता तुम्ही महापालिका निवडणुकांसाठी जे आहे ते राष्ट्रवादीसोबत जाण्यास इच्छुक आहात किंवा तेच देखील आपल्या संपर्क आहात, वैचारिक मतभेद कुठे होणार नाहीत असे एकंदरीत कशा पद्धतीची काळजी घेतली जाते? आता माननीय आमचे बच्चूभाऊ कडू साहेबांनी काय स्थानिक लेवलला तिथं काय चाललं आहे काय नाही त्यानुसार तिथल्या स्थानिकच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यायला सांगितला आहे। आता हे फक्त चर्चा चालू आहे की हे आलेत ते आलेत, आपण त्यांच्या संग युती होईल का नाही ते अजून आम्ही इथून रिपोर्ट जाऊन दिल्यानंतर मग त्याच्यावर ते सांगणार। तोपर्यंत स्थानिक लेवलला जे निर्णय घ्यायचे ते अजित कुलकर्णीला, शहराध्यक्ष यांना आम्ही त्यांना सांगितलेलं की तुम्ही चर्चा करून काय असेल तो आढावा आम्हाला सांगा, पण त्याचा परिणाम कुठं होईल काय होईल आता तसं सांगता येणार नाही आपल्याला। खरं तर तिसऱ्या आघाडीचा एक पर्याय जो आहे तो सोलापूरमध्ये समोर येताना पाहायला मिळाला होता। विशेषतः समाजवादी पार्टी असेल,
माकपसुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी आग्रही होती, मात्र महाविकास आघाडीसोबत माकप आता गेलेले आहे. काय नवीन समीकरण होऊ शकतं आणि प्रहारची काय त्याच्यामध्ये भूमिका असू शकते? एकीकडे बघितलं की आडम मास्तरांचा मला अजब वाटतो की ज्या पक्षांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला ते त्यांच्यासोबत गेले. आता मला आडम मास्तरांच्याच कामकाजावर जे ना प्रश्नचिन्ह निर्माण होतं. काही लोक सांगतायत की धुरंधर पिक्चरमधले बाबू डगेतसारखी आडम मास्तरांची अवस्था आहे, त्या भूमिकेत ते असतात. मला माहीत नाही, ते चर्चा आहे अशी. आणि राहिला विषय तिसरी आघाडी, MIM असेल, आता वंचितच्या काही लोकांबरोबर आमचं बोलणं चालू आहे, MIMच्या काही लोकांबरोबर बोलणं झालं आहे. MIM, वंचित आणि प्रहार अशी जर समजा एकंदरीत ही आघाडी, तिसरी आघाडी जर ताकदीने उभी राहिली तर आणखीन काय सोबत पक्ष येत असेल तर त्यांना आम्ही सोबत घेऊन काम करू. पण आमची भूमिका स्पष्ट अशी आहे की जे पक्ष धोका करतात, जे पक्ष दगाबाजी करतात, तर त्यांच्या बाजूला न जाता चांगल्या पक्षाबरोबर राहून लढू. परिणाम काय येईल मला माहीत नाही, पण चांगल्या पद्धतीने लढू. 4 जरी जागा आमचे निवडून आले तर महानगरपालिका अख्खी हलवल्याशिवाय प्रहार राहणार नाही, एवढं मी याबद्दल सांगतो. पण मग उद्या तुमच्यावरती एक टीका होऊ शकते की तुम्ही भाजपला किंवा सत्ताधाऱ्यांना सपोर्ट करताय, कारण जो मतदार आहे विशेषतः या भागातला, जो प्रहारच्या पाठीशी आहे किंवा MIMच्या पाठीशी आहे, तो काँग्रेसला पूरक मतदार आहे. मात्र जर का तिसरी आघाडी झाली तर मग तुमच्यावर टीका होऊ शकते की तुम्ही सत्ताधाऱ्यांची बी टीम आहात. एकीकडे लक्षात घ्या की हे जे सांगतायत की काँग्रेसच्या मतांना फरक पडत आहे, आता हे काँग्रेसने विचार करावा की त्यांच्या मतांना कसं फरक पडू नये. तिसरी आघाडी जरी आमची तिसरी आघाडी जरी झाली, हे सामान्य लोकांसाठी असणार आहे का उद्योगपतींबरोबर नसणार आहे आमची आघाडी. सामान्य लोकांसाठी, सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन जाण्यासाठी ही तिसरी आघाडी निर्माण होणार आहे. कारण आम्ही बघितलं की गेल्या 10 वर्षात आपण बघितलं की भाजपालाही बघितलं आणि काँग्रेसलाही बघितलं, सत्तेत कोणी जरी असली तर व्यवस्था बदलत नाही आहे. हे व्यवस्था बदलण्यासाठी तिसरी आघाडी करून आम्ही शहरवासियांसाठी काम करणार आहे. काही मोठमोठे संघटना आहे जे शहरात सामान्य लोकांसाठी रात्रंदिवस झटत आहेत, त्यांनाही आम्ही सोबत घेऊ. काही पक्ष आहेत लहान छोटे मोठे पक्ष, त्यांनाही घेऊ. आणि जर झालं तर तिसरी आघाडी जर पर्याय म्हणून उभं राहिली, 4 नगरसेवक आले तर हे सत्ताधाऱ्यांना आम्ही घाम फोडल्याशिवाय राहणार नाही. ते धमक आता काँग्रेसमध्ये राहिलेलं नाही आहे. सध्या काँग्रेसचं अस्तित्व सोलापुरातून संपून चाललं आहे का अशी परिस्थिती आहे. एकीकडे आपण बघता की इथून काँग्रेसचा खासदार निवडून येतो आणि ह्यांना काँग्रेसच्या लोकांना काही उमेदवारी भेटत नाही, अशी परिस्थितीसुद्धा निर्माण झाली आहे. हे आता काँग्रेसच्या इगोमुळे निर्माण झाली आहे का भाजपचा चांगलापणा आहे का चांगुलपणा आहे का वाईटपणा आहे का आम्हाला माहीत नाही. पण हे परिस्थिती आम्हाला बघत असताना हे गणितच समजत नाही आहे नेमकं काय आहे. आपण पाहतोय खरं तर प्रहार जनशक्ती पक्ष जो आहे तो आता एका निर्णायक भूमिकेवरती आलेला आहे आणि दोन्ही राष्ट्रवादींसोबत एका बाजूला चर्चा सुरू असताना दुसरीकडे तिसऱ्या आघाडीचा पर्याय देखील प्रहारकडून बोलून दाखवला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.